शेठ नमस्कार. नमस्कार. आज 12 फेब्रुवारी 2026 टोमॅटोला काय बाजारभाव मिळाला? टोमॅटोचे बाजार 200 ते 300 रुपयेपर्यंत आहे. गावठी टोमॅटो गावठी माल जे जुने माल आहे ते 200 सव्वा 200 रुपये. चांगल्या प्रतीचं क्वालिटीचा माल आहे ते 250 ते पावणे 300. एका नौकल 300 पण गेलं. आणि संकरित व्हरायटी संकरीमध्ये आता हे कलर माल आहेत हे 300 रुपये. हे मुंबईवाले फुल कलर माल आहेत जे हे बघा, याला मालाला एक दाना खराब नाही आहे. फुल कलर माल आहे हे 300 सव्वा 300 पर्यंत बाजार आहे या मालाचा. व्हरायटीची विरांगे विरांग. आणि नवीन कुठली व्हरायटी? नवीन आता सध्या चालू व्हायला म्हणजे हेच आहे विरांग आणि साऊथ जास्त येतोय. आता येणारा थोडं चालू होईल पण त्याला टाइम आहे 15-20 दिवस. तर टोमॅटो शेतकरी जास्त पक्व झाल्यावर आणतात, त्याचा फटका काय अंशी पुढे सेलवर होतो. नाही आता काय आव्हान? काय नाही, मुंबईवाले जे आहेत ते फुल कलर माल मागत आहेत पण ते फुल कलर फक्त विरांग मध्ये चालतो. त्या माल टिकाऊ असतं त्याच्यामुळं ते कलर मध्ये फक्त ते बाकीचे जे व्हेरायटी आहेत अथर वगैरे ते कलर मध्ये चालत नाही, लूज पडतो माल. बाजार वाढतील की नाही? नाही सध्या नाही. आता महिनाभर तर काही दिसत नाही चित्र काय वाढायचे, पण निसर्ग काही अपघात झाला तरच काय होऊ शकतो. नवीन व्हरायटी एखादी कुठली सुरू? नाही आता अथर्व चालू आहे सर इथून पुढं. अथर्व चालू आहे. अथर्व चालू आहे उन्हाळी पहिल्या म्हणजे अजून टाइम आहे त्याला महिनाभर. तर ऋतू चेंज झाले, थंडी संपली, आता उन्हाळा लागलेला आहे. टोमॅटो पिकावर काय काय प्रादुर्भाव होऊ शकतो? काय आता काय आहे बाजारमुळे शेतकरी थोडा दुर्लक्ष जर केला, औषध पाणी कमी दिली तर मालाला थोडा व्हायरस येतो, तिरंगा येतो. आता विरांगला तिरंगाचं प्रमाण आहेच थोडं. आता बाजारात डाऊन झाल्यामुळे शेतकऱ्यांनी कधी कधी छोटा मोठा माल एकत्र येतो आणि मग व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये तुम्ही पाहायला मिळते. आता थोडं कसं आहे माल जरा आपला 19 दाखवताना जर आपण सांगितलं का माल एकसारखा नाहीये मग त्या हिशोबाने व्यापारी मागतो ना. आता कसं आहे काही लोक मॉलचंच काम करतात, त्यांना जर माल हलका आला त्यांच्या बाजारची काय अडवणूक नसती. आधी मॉलचे माल 3 सव्वा 3 रुपयांनी घेतले, बाकीचे माल 2 रुपयांनी पण आहेत 200 पण आहेत. पण जर त्याला मॉलवाल्याला चालतच नसेल तर तो काय करणार घेऊन, हा पण प्रश्न आहे ना व्यापारीच्या पुढं. किंवा देतानीच आहे ना चांगला माल असेल तर चांगला सांगा, नाही तर प्रतवारी 3 टाईपची करा, मीडियम, गोलट्या, तिरंगा, चांगला वेगळा आणा. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोला 250 ते 300 रुपयाचा बाजारभाव मिळतोय. हा बाजारभाव अधिकचा मिळेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड चांगली करा जेणेकरून टोमॅटोला बाजारभाव देखील अधिकचा चांगला मिळेल. नमस्कार. आज 12 फेब्रुवारी 2026 टोमॅटोला काय बाजारभाव आहेत? टोमॅटोचे बाजारभाव तसे कमी झालेले आहेत. आज 200 पासून 250, 60, 70, 80 पर्यंत चांगले माल गेले. रेग्युलर माल गेले 200, सव्वा 200, 250 रुपये. 300 रुपयांनी पण काय विक्री झाली? ते 1-2 रुपये गेले ते नंतर नाही गेले. माल थोडा जास्त होता, रोजच्या पेक्षा थोडी जास्त होती. काल 11 तारखेला थोडे बाजार वाढले, आज 12ला परत डाऊन झाले. काय झालं, माल आपले लोकलचे नाहीत, बाहेरचे माल आहेत. थोडेसे बाजार वाढले का ती लोक यायचा प्रयत्न करतात, ते आले का थोडंसं आवक वाढली जाते, पुन्हा बाजार म्हणजे पूर्ववत होतात असं होतं. काय शेतकरी बांधवांनी आता उन्हाळ्यात काय काय काळजी घ्यावी? आता उन्हापासून संरक्षण होईना अशी काळजी घ्यावं लागेल. व्हरायटी त्या पद्धतीच्या लावल्या पाहिजेत किंवा पाणी वेळेवर दिलं पाहिजे. हवामानात जे बदल होतात त्यानुसार थोडेसे फवारे घेतली पाहिजेत. पण दुसरा विषय असा पण आहे का जो उत्पादन खर्च आहे तो पण लिमिटेशन मध्ये पाहिजे, कारण बाजारभाव ज्या पद्धतीत आहेत त्या पद्धतीत त्यांचे पण 2 पैसे बनतील असं पण झालं पाहिजे. तर काही शेतकरी टोमॅटो जास्त पक्व झालेले आणतायत, पुढे सेलवर परिणाम होतो. शेतकरी बांधवांना काय आव्हान? थोडेसे आहेत ना मला आता कलर मंदीमुळे कसं आजचा थोडा उद्याचा परवावर जाते. थोडेसे गजरे मला आले तर बरं होईल. समजा सारख्या व्हरायट्या कलरमध्ये आल्या तरी चालतील असं काय नाही, पण थोडेसे जास्त पक्व मालाची गरज नाही आहे आता. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 12 डिसेंबर 2026 रोजी टोमॅटोला बाजारभाव सरासरी 200 पासून 300 रुपयाचा बाजारभाव मिळालेला आहे. आज दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी टोमॅटोचे थोडेसे बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकरी बांधव थोडेसे नाराज झालेले पाहायला मिळतात. दिनांक 11 तारखेला 350 रुपयेपर्यंतचा बाजारभाव मिळालेला होता. शेतकरी बांधवांना उन्हाळा आहे त्यामुळे टोमॅटो लवकर पक्व होतात. जरा गजरा माल घेऊन या आणि मालाची निवड चांगली करून आणा, म्हणजे मध्यम माल, छोटा माल, चांगला माल अशा प्रकारची मालाची व्यवस्थित निवड केली की इथे व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये तुतुमिमी होत नाही. नारायणगावचे टोमॅटो मार्केट महाराष्ट्रामध्ये एक चांगली परिचित राहिलेली आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या टोमॅटोला
पैसे चांगले मिळतात, योग्य भाव मिळतो आणि महत्त्वाचं म्हणजे पैसे लोकांना वेळेवर मिळतात. व्यापारी बांधवांनो, आपण शेतकऱ्याची मुलं आहात, आपण देखील शेतकऱ्यांचा दुवा घ्याल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, बिगर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.